नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सूत्रसंचालन असेल, भाषण असेल, व्याख्यान असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल किंवा आपलं मनोगत असेल, त्या प्रसंगी उपयुक्त ठरणारे हे विचार एकदा जरूर वापरा. अत्यंत मार्मिक आहेत आणि तुमच्या भाषणात, सूत्रसंचालनात, कोणत्याही कार्यक्रमात हे वापरून तपा. उत्कृष्ट होईल. एका युगाचा अंत होत आहे. येणाऱ्या 10-15 वर्षात एक संपूर्ण पिढी हे जग सोडून जाणार आहे. ती पिढी म्हणजे आजचे ज्येष्ठ नागरिक, ज्यांचं वय सध्या 60 ते 75 वर्षाच्या दरम्यान आहे. ही पिढी खरोखरच खूप वेगळी आहे. रात्री लवकर झोपणारी, पहाटे लवकर जागी होणारी आणि पहाटेच्या थंड हवेत फिरायला जाणारी ही माणसं, अंगणातील झाडांना पाणी देणारी, देवाची पूजा करण्यासाठी फुलं तोडणारी आणि मनापासून पूजा अर्चा करणारी आणि दररोज न चुकता मंदिरात जाणारी ही पिढी, रस्त्यात भेटणाऱ्या लोकांशी थांबून गप्पा मारणारी, त्यांच्या सुखदुःखाची चौकशी करणारी, दोन्ही हात जोडून नमस्कार करणारी आणि देवाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा कणही तोंडात न टाकणारी ही माणसं. त्यांचं जगच किती निराळं होतं. सण वार, पाहुणचार, शिष्टाचार, अन्नधान्याची चिंता, तीर्थयात्रा, चालीरीती, परंपरा आणि सनातन धर्माभोवती फिरणारं त्यांचं संपूर्ण आयुष्य. जुन्या फोनवरच खुश राहणारे, फोन नंबरची डायरी जपून ठेवणारे, चुकून रॉंग नंबर लागला तरी प्रेमानं बोलणारे आणि वर्तमानपत्र दिवसातून 2-3 वेळा वाचणारे लोक. एकादशी कधी आहे हे तोंडपाठ असणारं, अमावस्या पौर्णिमा लक्षात ठेवणारं आणि देवावरती प्रचंड श्रद्धा ठेवणारे, समाजाचा आदर आणि धाक बाळगणारे, वर्षानुवर्ष तीच जुनी चप्पल, बनियान आणि चष्मा वापरणारे साधे लोक, उन्हाळ्यात लोणची पापड बनवणारे, घरचा कुटलेला मसाला वापरणारे आणि बाजारात नेहमी गावरान टोमॅटो, वांगे, मेथी शोधणारे हे रसिक. तुम्हाला माहिती आहे का, हे सर्व लोक हळूहळू मित्रांनो आपली साथ सोडून जात आहेत. तुमच्या घरातही असं कोणी आहे का? जर असतील तर त्यांची खूप काळजी घ्या. नाहीतर एक महत्वाची शिकवण त्यांच्या सोबतच कायमची निघून जाईल. ती म्हणजे संतोषी जीवन, साधेपणाने जगण्याची कला, प्रेरणा देणारं आयुष्य, भेसळ आणि दिखाव्याशिवाय जगणं, धर्माच्या मार्गावर चालणं आणि सर्वांची काळजी घेणारं आत्मीय जीवन. तुमच्या कुटुंबात जे ज्येष्ठ आहेत त्यांना मान सन्मान, आपुलकी, वेळ आणि प्रेम द्या. जमल्यास त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा. संस्कारच गुन्हेगारी रोखू शकतात, सरकार नाही. शेवटचं पण महत्वाचं, मानवी इतिहासातील मित्रांनो ही शेवटची पिढी आहे ज्यांनी आपल्या मोठ्यांचं ऐकलं आणि आता आपल्या लहानांचेही ऐकत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्याची कला शिकण्यासाठी पुन्हा भेटूया नव्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.